2013 ची IPL स्पर्धा सुरू होती. त्या स्पर्धेत केरळचा 19 वर्षांचा पोरगा संजू सॅमसन हा राहुल द्रविडच्या राजस्थान रॉयल्समध्ये खेळत होता. नियमित खेळणारा विकेटकीपर हा जायबंदी झाल्यामुळे पंजाब विरुद्ध संजू सॅमसनला संधी मिळाली होती. पहिल्याच चेंडूवर कॅच सुटला आणि संजूला जीवनदान मिळालं. पुढे नाबाद 27 धावांची खेळी करत संजूनेच विजयी चौकार त्यावेळी लगावला होता. तिथूनच चर्चेत आलेला संजू आज पुन्हा एकदा वेस्ट इंडिज विरुद्ध विजयी चौकार लगावल्यानंतर चर्चेत आलाय. त्याच IPL स्पर्धेत संजूला एमर्जिंग प्लेअरचा पुरस्कारही मिळाला होता. तेव्हापासूनच संजूची चर्चा जी सुरू झाली आहे ती आजतागायत सुरूच आहे. संजू हा मल्याळम असला तरी, केरळचा असला तरी त्याचं लहानपण हे दिल्लीत गेलंय. संजूचे वडील सॅमसन विश्वनाथ हे दिल्ली पोलीस खात्यात कॉन्स्टेबल होते. ते एक फुटबॉलपटू होते जे संतोष ट्रॉफीमध्ये दिल्ली संघाकडून खेळायचे. संजूचं बालपण, प्राथमिक शिक्षण हे दिल्लीत झालं. पुढे जेव्हा 13 वर्षाखालील दिल्ली संघात संजूची निवड झाली नाही, त्यानंतर सॅमसन विश्वनाथ यांनी निवृत्ती घेतली आणि पुन्हा केरळ गाठलं. संजूचा खेळ चांगला होता म्हणून 2007 मध्ये त्याची निवड ही केरळच्या 13 वर्षांखालील संघात झाली आणि संजूचा झंझावात हा सुरू झाला. पुढे प्रत्येक स्पर्धेत संजूचं नाव गाजत होतं. भारतीय संघात तो आला, पण सुरुवातीला फार कमी संधी मिळाली. मात्र दुसरीकडे IPLचं प्रत्येक वर्ष तो गाजवत होता. भारतीय संघात संजू आहे पण त्याला संधी नाही, अशी परिस्थिती अनेक वर्ष होती. दुसरीकडे जर चुकून संधी मिळालीच तर सातत्य ठेवण्यासाठी तितकं खेळू दिलं जात नव्हतं. असा संघर्ष करत अखेर संजू सॅमसनने बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दौऱ्यात स्वतःला सिद्ध केलं. बांगलादेश विरोधात 1 आणि दक्षिण आफ्रिकेविरोधात 1 अशी लागोपाठ 2 T20 शतकं झळकावणारा संजू हा एकमेव खेळाडू आहे. पुढे त्याच सिरीजमध्ये आफ्रिकेविरोधात त्याने आणखीन 1 शतक झळकवलं आणि एका वर्षात 3 शतकं करणारा तो एकमेव T20 खेळाडू ठरला. 2024च्या T20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचाही तो भाग होता. मात्र त्याला संधी मिळाली नव्हती. अखेर 2026च्या वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी मिळाली आणि निर्णायक वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात 190च्या स्ट्राईक रेटने त्याने 97 धावांची खेळी करत विजय मिळवून दिला. त्याआधी झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत अपयशी ठरल्याने सुरुवातीला वर्ल्ड कपच्या सामन्यातही त्याला खेळू दिलं गेलं नव्हतं. पण नशिबाने संधी मिळाली आणि त्याने सोनंही केलं. अनेकांना वाटलं होतं की संजूचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलंय, पण आता एका खेळीने एकाच दिवसात तो झिरोचा हिरो झालेला पाहायला मिळतोय. भारतात संजू सॅमसनचा एक वेगळा चाहता वर्ग आहे, जो त्याच्यासाठी मैदानात येतो, टीव्ही समोर बसतो आणि सोशल मीडियावर भांडतो सुद्धा. संजूचे आकडे पाहिले तर कोणी त्याच्या चाहत्यांना वेड्यातही काढेल, पण लोक त्याच्या आकड्यांकडे पाहून नाही तर त्याची खेळण्याची स्टाईल आणि मैदानातील त्याचा स्वभाव पाहून कौतुक करतात. तो बेधडक खेळतो, स्वतःपेक्षा संघासाठी खेळतो. अशी बेधडक आणि निस्वार्थ खेळी त्याने वेस्ट इंडिज विरोधात खेळली. भारतीय क्रिकेट संघासाठी करो या मरोची परिस्थिती असताना सलामीला आलेला संजू शेवटपर्यंत मैदानात पाय रोवून होता. ज्या वेस्ट इंडिजच्या संघाने 2016च्या वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाला हरवलं होतं, जो महेंद्रसिंग धोनीचा कर्णधार म्हणून शेवटचा वर्ल्ड कप होता, त्याच पराभवाचा बदला वेस्ट इंडिजला हरवून संजू सॅमसनने घेतला असं म्हणता येईल. संजू आता चेन्नईकडून IPL स्पर्धा खेळणार आहे, त्यामुळे धोनीची विकेट किपिंग बॅट्समन असलेली जागा आता पिवळ्या जर्सीमध्ये संजू घेईल असंच दिसतंय. त्याआधी जर त्याने वर्ल्ड कप गाजवलाच तर IPL मध्ये देखील त्याच्यावर विशेष लक्ष असेल. एकूणच संजू सॅमसनची ही खेळी आणि त्याचं अख्खं करिअर याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब करा.